नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 20 ऑगस्ट 2025। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात। आजचा सुविचार आपण बघितलात, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। ठळक बातम्या आपण बघितल्यात, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930070667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध जुगार व्यवसायावर धडक कारवाई करत तब्बल 5 आरोपींना अटक केली आहे। पोलिसांनी छापा मारून रोख रकमेसह मोटरसायकली जप्त केल्या आहेत। पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अवैध दारू व जुगार व्यवसायावर कडक कारवाई सुरू आहे। या अनुषंगाने कुर्हा येथे स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत 5 आरोपी एका बादशाह नावाचा जुगार खेळताना रंगेहात सापडलेत। त्यात 26 वर्षीय प्रकाश पंडोणी पिसाड, 27 वर्षीय रोशन सीताराम शिंगाडे, 27 वर्षीय संजय बना कोरडकर, 30 वर्षीय सुरन विनोदराव जयस्वाल, 34 वर्षीय सय्यद परवेज सय्यद जाफर हे सर्व आरोपी कुर्हा येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। या आरोपींकडून रोख 3 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 1,72,325 रुपये इतकी आहे। या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चांदूर रेल्वे अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। जुगाराच्या आहारी जाऊन गुन्हेगारीकडे वाटचाल करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी ही धडक कारवाई नक्कीच धडा शिकवणारी ठरत आहे। अवैध धंद्यांवर कारवाई करून कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यास पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट होत आहे। अमरावती शहरात अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। नागपूर गेट पोलिसांनी लालखडी परिसरातून तब्बल 14.50 ग्रॅम वजनाचा MD ड्रग्ज हा अंमली पदार्थ जप्त केला। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 88,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। अमरावतीच्या तरुण पिढीला व्यसनाधीनतेच्या जाळ्यात अडकवणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश नागपूर गेट पोलिसांनी केलाय। अमरावती शहरातील लालखडी रस्त्यावर अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती नागपूर गेट पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडावार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ सापळा रचला। लालखडी रस्त्यावरील पुलाजवळ पोलिसांनी छापा टाकला असता त्यांना 27 वर्षीय मतीन अहमद अब्दुल मुनाफ हा संशयित आढळून आला। त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ 14.5 ग्रॅम वजनाचा MD सापडला, ज्याची किंमत 72,500 रुपये आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि अधिक चौकशी केली आहे। या चौकशीत मतीन अहमदने हा MD त्याला शेख नौशाद शेख सलीम त्याच्याकडून मिळाल्याचे सांगितले। शेख नौशाद हा लालखडी येथील बिस्मिल्ला नगरचा रहिवासी आहे। या माहितीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी शेख नौशादच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत। अवघ्या 2 तासातच पोलिसांनी शेख नौशादला अटक केली आणि या कारवाईत पोलिसांनी MD सह एकूण 88,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या दोन्ही आरोपींविरुद्ध नागपूर गेट पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया आणि पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशानुसार नागपूर गेटचे पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडावार यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे। या पथकात पोलीस उपनिरीक्षक पंकज गुप्ता, अहमद अली आणि पोलीस कर्मचारी संतोष यादव, दानिश शेख, राहुल रोडे, सागर पंडित, मोहन ठाकूर, संतोष सरोदे यांचा समावेश आहे। अंमली पदार्थांविरोधातील नागपूर गेट पोलिसांची ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे। शहरात अंमली पदार्थांचे जाळे पसरवणाऱ्या या आरोपींना कायद्याच्या चौकटीत आणून पोलिसांनी एक चांगला संदेश दिला आहे। यामुळे तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन किती सतर्क आहे हे दिसून येते।
राज्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत आहेत आणि त्यात दुचाकी चोरीच्या घटनांचीही संख्या लक्षणीय वाढली आहे. मात्र अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी अशाच दुचाकी चोरांच्या एका टोळीचा पर्दाफाश करत एक मोठी कारवाई केली आहे. या कार्यवाहीत पोलिसांनी 2,80,000 रुपये किमतीच्या 5 दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींनाही अटक केली असून अमरावती शहरातील अनेक दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. अमरावती शहरात दुचाकी चोरीच्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले होते. अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. मात्र चोरटे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. अखेर राजापेठ पोलिसांनी या चोरीचा तपास सुरू केलाय. 12 मे रोजी पराग दिनकरराव पांडे यांची दुचाकी रिम्स हॉस्पिटल समोर चोरीला गेली होती. या घटनेची तक्रार त्यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर राजापेठ डीबी पोलिसांनी तपास सुरू केलाय. या तपासादरम्यान पोलिसांनी गुप्त माहिती मिळाली की दुचाकी चोरी करणारे 2 तरुण शहरात सक्रिय आहेत. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून यश दीपक शिरभाते आणि आदित्य चरणदास मनोहर या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान या दोघांनी अमरावती शहर आणि आसपासच्या परिसरातून अनेक दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या आरोपींकडनं एकूण 2,80,000 रुपये किमतीच्या 5 दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. अमरावतीच्या पोलीस आयुक्त अरविंद चावरिया आणि पोलीस उपायुक्त श्याम घोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे. या कामगिरीमध्ये उपनिरीक्षक मिलिंद हिवरे, मनीष करपे, पंकज खटे, सारंग आगमणे, रवी लिखितकर, सागर गजवरे, अर्जुन कदम आणि विजय राऊत यांचा समावेश होता. पोलिसांच्या या कामगिरीमुळे चोरीला गेलेल्या दुचाकी मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर अशा प्रकारे राजापेठ पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे अमरावती शहरातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास नक्कीच मदत होईल अशी अपेक्षा केली जात आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी मूळ मालकांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अमरावती विमानतळाच्या मर्यादित सेवेमुळे संतप्त झालेल्या अमरावतीच्या नागरिकांनी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात धडक दिली आहे. महानगर यात्री संघाने 20 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर केले असून अमरावतीहून प्रमुख शहरांसाठी विमान सेवा वाढविण्याची मागणी केली जात आहे. त्यांनी इशारा दिला आहे की जर महिन्याभरात या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पश्चिम विदर्भात मोठे जन आंदोलन छेडले जाईल. महानगर यात्री संघाचे अध्यक्ष अनिल तरडेजा यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेला या परिस्थितीसाठी थेट जबाबदार धरले आहे. अमरावती विमानतळ सुरू झाल्याने अमरावती आणि आसपासच्या परिसरातील लोकांच्या आशा वाढल्या होत्या. मात्र या विमानतळावर सध्या फक्त मर्यादित विमान सेवा उपलब्ध आहे. महानगर यात्री संघाने केलेल्या आरोपांनुसार अमरावती विमानतळ हे फक्त नावापुरतेच सुरू आहे. येथे मुंबईकरिता जरी विमान सेवा सुरू झाली असली तरी तिची संख्या आणि वारंवारता खूपच कमी आहे. संघाचे म्हणणे आहे की नागपूरला विमान प्रवास करण्याकरिता वृद्ध, रुग्ण, व्यापारी आणि इतर सामान्य नागरिकांना खूप गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे अमरावतीला एक महत्त्वाचे प्रादेशिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी विमान सेवा वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. या मागणीपत्रात अमरावतीहून मुंबईसह अहमदाबाद, सुरत, कोलकाता, नवी दिल्ली, बेंगळूर, हैदराबाद आणि पुणे या प्रमुख शहरांसाठी विमान उड्डाणे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच प्रवाशांची संख्या दुप्पट करण्याकरिता रात्रीच्या वेळी लँडिंग सुविधा पुरवून अधिक विमान सेवा सुरू करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास पश्चिम विदर्भात मोठा बंद पुकारला जाईल असा इशारा महानगर यात्री संघाने दिला आहे. विमानतल नाम का चल रहा है, अचानक 5 मिनट पहले कैंसल. अब जब फ्लाइट आया नहीं जाएगा कैसे? किसी आदमी के 4 लोग जा रहे थे सिंगापुर, रात को 12 बजे का फ्लाइट था बॉम्बे से, उनका फ्लाइट कैंसिल कर दिया बम्बई जाने का. वो कैसे जाएंगे? कितना उनका नुकसान हुआ. इसी प्रकार रोज़ का एंड टाइम पे फ्लाइट कैंसिल, ये कौन सा तरीका है? और इसको नाइट सर्विस किया जाए यहाँ से कलकत्ता, मुंबई, बेंगलोर, दिल्ली, कई तरह के फ्लाइट चल सकते. कारण ये विभागीय कार्यालय ऐसे ही है पूरे इंडिया में. एक अमरावती सिर्फ जहाँ फ्लाइट सर्विस नहीं है. पूरे इंडिया में जहाँ भी विभागीय कार्यालय बैठे हैं वहाँ पर एयरपोर्ट चालू है और अच्छी सर्विस चालू है, तो अमरावती छोड़कर. अगर ये ध्यान नहीं देंगे सरकार इस पर, हम पूरे रास्ता जाम करके हाईवे जाम करेंगे दिसंबर में. इनको फ्लाइट चालू करना पड़ेगा, हम छोड़ेंगे नहीं. अमरावती जनता रोड पर आके मार्केट बंद करके आंदोलन करेगी. दिक्कत क्या हो रही है? दिक्कत ये हो रही है कि फ्लाइट मुंबई का अचानक 5 मिनट पहले कैंसिल. जब 5 बजे का टाइम है 4 बजे का, तो वो टाइम पहले 2 घंटे पहले बताना चाहिए ना. लोग ट्रेन में तो जा सकते. अब सिंगापुर का टिकट है 4 फ्लाइट का, 12:40 का फ्लाइट था 4 लोगों का. उनको इसमें जाएंगे तो मिलेगा ना फ्लाइट. अब कैसे जाएंगे वो?
उनका टिकट भी गया, उनका मीटिंग था वो भी गया। बहुत दिक्कत है, अमरावती को मजाक करके रखा हुआ है। सभी राजनेता लोगों को विनती, मेरे हाथ जोड़ के निवेदन है, इस पर मुद्दे पर सामने आए और फ्लैट सर्विस चालू कराएं। लोक प्रतिनिधि के बारे में क्या बोलेंगे आप? मैं ऐसा बोलूँगा, सब मिलकर करना चाहिए, पार्टी बाकी कोई लेन देन नहीं है। ये जो आंदोलन करना है, ये जो विभाग शहर को बढ़ाना है, ये सब मिलकर करेंगे तो होगा ना। कांग्रेस, बीजेपी, सेना सब मिलकर काम करेंगे तो काम होगा। नाम बोलिए आपका? मेरा नाम अनिल तड़ेजा, अध्यक्ष महानगर यात्री संघ। विमान सेवा वाढविण्याच्या मागणीसाठी अमरावतीतील नागरिकांचा संघर्ष तीव्र होत आहे। महानगर यात्री संघाने प्रशासनाला 1 महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे आणि स्पष्टपणे सांगितले आहे की जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर होणाऱ्या आंदोलनासाठी प्रशासन जबाबदार असेल। आता बघायचे आहे की हे जिल्हाधिकारी या गंभीर इशाऱ्यावर काय पावले उचलतात आणि अमरावतीकरांच्या चांगल्या विमान सेवेची सुविधा कधी मिळते। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। एक नजर टाकूया महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर। जागतिक छायाचित्र दिनानिमित्त अमरावतीमध्ये एका अनोख्या आणि उत्साही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कॅमेऱ्याच्या माध्यमातून क्षण टिपणाऱ्या कलाकारांच्या सन्मानार्थ अमरावतीमध्ये काढण्यात आली भव्य कॅमेरा दिंडी। या दिंडीमध्ये केवळ स्थानिकच नव्हे तर शेजारील जिल्ह्यातूनही शेकडो फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर सहभागी झाले होते। ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा आणि ऐतिहासिक सादरीकरणाने त्या दिंडीला एक वेगळाच उत्साह आणि रंगत मिळाली। जागतिक छायाचित्र दिनानिमित्त अमरावतीत आयोजित करण्यात आलेल्या या दिंडीची सुरुवात श्री हनुमान मॅम प्रसारक मंडळ इथून करण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून पारंपरिक वाद्यांच्या गजरात या दिंडीला सुरुवात झाली। या दिंडीमध्ये सहभागी झालेले शेकडो छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर यांच्या व्यावसायिक उपकरणांसह हातात कॅमेरे घेऊन सहभागी झाले होते। या दिंडीमध्ये ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा नाद आणि वारकरी दिंडींमुळे वातावरण अधिकच उत्साही बनले होते। यावेळी काही कलाकारांनी शिवकालीन आणि ऐतिहासिक वेशभूषा परिधान केली होती, ज्यामुळे दिंडीला एक वेगळाच ऐतिहासिक स्पर्श मिळाला। आकर्षक सजावट, एलईडी आणि डीजे साऊंडच्या सादरीकरणामुळे दिंडीला विशेष शोभा आली। गेल्या 1.5 दशकांपासून सुरू असलेली ही दिंडी आता केवळ अमरावतीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर शेजारील जिल्ह्यातील छायाचित्रप्रेमींनाही आकर्षित करीत आहेत। या वर्षीची दिंडी भव्य आणि उत्साही स्वरूपात पार पडली, ज्यामुळे छायाचित्रकारांच्या कलेची आणि त्यांच्या प्रवासाची एक खास झलक नागरिकांना पाहता आली। यावेळी अमरावती जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी या दिंडीला भेट देऊन छायाचित्रकारांचे कौतुक केलेत। तर अशा प्रकारे अमरावतीमध्ये जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कॅमेऱ्याच्या कलेला सन्मान देणारी ही भव्य कॅमेरा दिंडी छायाचित्रकारांच्या योगदानाची आणि त्यांच्या कलेची साक्ष देत आहे। ही दिंडी केवळ एक मिरवणूक नसून छायाचित्रकारांच्या एकतेचे आणि त्यांच्या कलेप्रती असलेल्या समर्पणाचे प्रतीक बनली आहे। महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले। या आंदोलनामुळे शहराची व्यवस्था कशी चालणार, नागरिकांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे सर्व आपण जाणून घेणार आहोत। महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष आणि टाळाटाळीच्या धोरणांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। अनेक वेळा निवेदनं देऊन आणि प्रत्यक्ष भेटी घेऊनही प्रशासनाने यांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे। गेल्या 14 ऑगस्ट रोजी प्रशासनासोबत झालेल्या बैठकीतही कोणतेही ठोस आर्थिक मुद्द्यावर किंवा प्रलंबित मागण्यांवर निर्णय न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे। या आंदोलनात अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, सफाई कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी असे सर्वजण सहभागी झाले आहेत, ज्यामुळे प्रशासनाविरोधात एक मोठी वर्जमुठ तयार झाली आहे। प्रशासनाच्या हेकेखोर वृत्तीमुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे, अशी खंत कर्मचारी संघटनांनी व्यक्त केली आहे। मात्र प्रशासनाला या मागण्यांची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन अपरिहार्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता दिवाळीपूर्व देणे, महागाई भत्ता आणि घरपाडे भत्त्याची थकबाकी त्वरित अदा करणे, प्रभारी पद्धत बंद करून
सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देणे आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची मानधनावर नियुक्ती थांबविणे या मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल कर्मचारी संघटनांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. महानगरपालिका कर्मचारी कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल आणि महानगरपालिकेला वारंवार पत्र देऊन महानगरपालिकेच्या पत्रावर दुर्लक्ष करून एकूणपणाने चर्चेला बोलवलं नाही. त्यानंतर आम्ही जेव्हा संपाची नोटीस दिली त्यावेळेस त्यांनी 14 तारखेला बोलले, पण 14 तारखेपर्यंत त्या पत्रामध्ये चर्चेमध्ये काही निष्पन्न निघाले नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांनी सरळ सांगितलं आमचा संप अटळ आहे आणि नियोजन करा आणि आमच्या कर्मचाऱ्यांना मागण्या पूर्ण करा. तुम्ही चर्चेला बोला. आम्ही डबल त्यानंतर त्यांना काही बोलवलं नाही, काही नाही. त्यामुळे आमचा हा संप सुरू झालेला. मनपा प्रशासनाचे जे अधिकारी आहेत ते आयुक्ताला या दिशाभूल माहिती देतात. त्याच्यामुळे हा संप आमच्यावर लादला गेलेला आहे. आम्ही त्यांनी सांगितलं महानगरपालिका कर्मचारी संघटनेला आंदोलन करण्यास प्रवृत्त करण्यात येऊ नये आणि वारंवार माहिती दिल्यावर त्यांना आम्हाला आंदोलन करण्याचा प्रयत्न टाकलेला आहे. त्यामुळे आजच्या 20:08 पासून हा बेमुदत कामगार आंदोलन सुरू झालेला आहे. त्यामुळे आम्ही कार्यालय सर्व कर्मचारी 2000 कर्मचारी आमचे संपाव आहे. तर आपण पाहिलं की महानगरपालिका कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन किती गंभीर आहे आणि त्यांचा आपल्या शहरावर काय परिणाम होऊ शकतो. या आंदोलनामुळे अनेक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रशासनाने वेळीच या मागण्यांवर लक्ष दिलं असतं तर ही परिस्थिती टाळता आली असती. आता यावर पुढे काय पावले उचलले जातात आणि प्रशासनाकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शहरात वाढती गुन्हेगारी, हत्या आणि वाहन चोरी, मंगळसूत्र चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर उपाय म्हणून बडनेरा येथे अकोला यवतमाळ वाय पॉइंटवर एक हायटेक ट्रॅफिक बूथ लावण्यात आला आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की लाखो रुपये खर्चूनही हा बूथ अजूनही सुरू झालेला नाही. हा पांढरा हत्ती का ठरला आहे आणि यामुळे पोलिसांना कोणत्या अडचणी येत आहेत जाणून घेऊया. शहर वाढत आहे, गुन्हेगारी वाढत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस रात्रंदिवस मेहनत करत आहेत. परंतु त्यांना आवश्यक सुविधा मिळतात का, हाच प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. बडनेरा येथील अकोला यवतमाळ वाय पॉइंटवर जिल्हा नियोजन समितीच्या 1,18,00,000 रुपयांच्या निधीतून एक हायटेक ट्रॅफिक बूथ बसवण्यात आलाय. या बूथमध्ये लाऊडस्पीकर, सीसीटीव्ही कॅमेरा, आरामदायक खुर्ची, एसी, पंखा आणि वॉकी टॉकी यांसारख्या आधुनिक सुविधांचा समावेश आहे. हे सर्व उपकरण केवळ पोलिसांना गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठीच नाही, तर त्यांना ऊन, पाऊस आणि थंडीपासून आराम देण्यासाठीही लावण्यात आले होते. परंतु दुर्दैवाने हा बूथ अजूनही फक्त एक शोभेची वस्तू बनून राहिलेला आहे. यात सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे विद्युत जोडणीचा अभाव. विद्युत जोडणी नसल्यामुळे या सर्व सुविधा निरुपयोगी ठरत आहेत. यामुळे वाहतूक पोलिसांना अजूनही उन्हात आणि पावसात उभे राहून काम करावे लागत आहे. या समस्येबद्दल जेव्हा प्रतिनिधींनी स्थानिक पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना घरावर गोटे आणायचे का असा मिश्किल प्रश्न विचारून बोलणे टाळलेत. यामुळे स्पष्ट होते की पोलीस प्रशासनाकडनं या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. चोरी, मंगळसूत्र चोरी, वाहनाचे अपघात आणि गुन्हेगारी अशा विविध प्रकारच्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्याकरिता शासनाने प्रत्येक ठिकाणी एक हायटेक पोलीस वाहतूक बूथची व्यवस्था केली आहे आणि येथील बडनेरा येथील यवतमाळ अकोला वाय पॉइंटवर सुद्धा एक हायटेक बूथ लावण्यात आलेला आहे. मात्र हे हायटेक बूथ अद्यापही इन्स्टॉलेशन झाले नसल्यामुळे त्याचा काही उपयोग नाही. हे हायटेक बूथ मध्ये विविध प्रकारच्या सुविधा आहेत वाहतूक पोलिसांकरिता, ज्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असेल किंवा एसी असेल, अशा विविध सोयी या हायटेक बूथ मध्ये लावलेल्या आहेत. मात्र इथं इन्स्टॉलेशन झाले नसल्यामुळे खूप कामी ठरत आहे. तरी हे लवकरात लवकर सुरू करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती. हा एक गंभीर विषय आहे, कारण जेव्हा पोलिसांनाच मूलभूत सुविधा मिळत नाही तेव्हा ते गुन्ह्यावर नियंत्रण कसे ठेवतील. कोट्यवधी रुपये खर्च करूनही जर या सुविधांचा वापर होत नसेल तर हे जनतेच्या पैशांची नासाडी आहे. आता पोलीस प्रशासन यावर कधी लक्ष देणार आणि हा हायटेक ट्रॅफिक बूथ कधी कार्यान्वित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत शहराची वाहतूक पोलीस अजूनही आपल्या कामात अडचणींचा सामना करत आहे.
अमरावतीच्या जिम्नॅस्टिक खेळाडूने राष्ट्रीय पातळीवर गाजवली कामगिरी. उत्तराखंडमध्ये झालेल्या ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये अविनाश मडावी यांच्या मुलाने कांस्य पदक मिळवत अमरावती जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. उत्तराखंडच्या देहरादून येथे नुकत्याच झालेल्या ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक नॅशनल चॅम्पियनशिप 2025-26 मध्ये अमरावती जिल्ह्याच्या संदर्भ अविनाश मडावीने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. रेल्वे संरक्षण दल मूर्तिजापूर येथील कर्मचारी अविनाश मडावी यांचा मुलगा संदर्भ मडावी हा सब ज्युनियर अंडर 12 वयोगटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत होता. या स्पर्धेत त्याने अप्रतिम प्रदर्शन करत कांस्य पदक जिंकलेत. या कामगिरीमुळे महाराष्ट्रातच नव्हे तर अमरावती जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले आहे. संदर्भ मडावी सध्या अमरावतीतील HVPM संस्थेत प्रशिक्षक सचिन कोठारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. या यशाचे मोठे श्रेय यांच्या अथक मेहनतीला आणि मार्गदर्शनाला जाते आहे, असे अविनाश मडावी यांनी सांगितले. आपल्या मुलाच्या या यशामुळे स्वप्न हळूहळू साकार होत आहेत, अशा भावना व्यक्त करताना त्यांनी प्रशिक्षकांचे व संस्थेचे विशेष आभार मानलेत. अमरावतीच्या लहानग्या खेळाडूने केवळ 12 वर्षाच्या वयात राष्ट्रीय स्तरावर गाजवलेली ही कामगिरी संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे. संदर्भ मडावीच्या या यशासाठी सिटी न्यूज परिवाराकडून त्याला मनपूर्वक शुभेच्छा. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. एक नजर टाकूया महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. बुक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या टोळीचा अखेर पोलिसांनी केलाय पर्दाफाश. नालासोपारा परिसरातून 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. या कार्यवाहीची संपूर्ण माहिती या वृत्तातून जाणून घेऊया. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत बुक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र नाईकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार 20 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता नालासोपारा येथून 4 आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींनी कंपनीला फसवून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले होते. पोलिसांनी या कारवाईत आरोपींकडनं मोठ्या रकमेचा मुद्देमाल रिकव्हर केला असून या प्रकरणात आणखी काही आरोपी सामील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांचा शोध सुरू असून लवकरच या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणामुळे व्यावसायिक जगतात खळबळ उडाली असून पोलिसांच्या दक्षतेमुळे कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. आपल्या इथे गिट्टी कदम पोलीस स्टेशनला 550/24 नंबरचा एक गुन्हा दाखल झालेला होता, कलम 420 अन्वये. यातील फिर्यादीचं बुक पब्लिकेशन्स म्हणजे जे शालेय पुस्तकं असतात त्यांचं उत्पादन करतात आणि विविध शाळांना म्हणजे नर्सरीपासून ते 5वी 6वी पर्यंतच्या पोरांना जे वर्क बुक्स असतात त्याचं ते प्रोडक्शन करतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची विक्री होती. तर या BCI नावाच्या कंपनीसोबत मुंबई नालासोपारा येथील काही लोकांनी सगळे त्यांचे खोटे दस्तावेज दाखवून खोटं दुकान, खोटं आधार कार्ड, खोटं पॅन कार्ड आणि फक्त फोटो त्यांचे ओरिजिनल अशा पद्धतीने त्यांची भेटीगाठी होऊन त्यांना माल म्हणजे आता या पब्लिकेशन कंपनीला माल ते खरेदी करतील व ते विविध शाळांना विक्री करून कंपनीला परत पैसे पेड करतील असं त्यांच्यात ठरलेलं होतं. एक सर्वसामान्य नेहमीचा व्यापार. याप्रमाणे त्यांना सुरुवातीला काही माल पाठवण्यात आला कंपनीकडून. तर त्यांनी फक्त 1 लाख रुपये त्यांना कंपनीला पाठवले आणि नंतर पुन्हा आता जसं शाळा चालू होतात मार्च, एप्रिल, मे, जून या पिरियडमध्ये आणखीन मालाची मागणी केली की आम्हाला खूप डिमांड आहे आणि तुम्ही ताबडतोब माल पाठवा. तर कंपनीने पटापट त्यांना जसं आता पैसे येणारच बा या हेतूने त्यांना माल पाठवला. नालासोपारा येथे बालाजी बुक स्टॉल नावाचं एक त्यांनी नकली दुकान तयार केलेलं होतं. तिथेच त्यांचं गोडाऊन होतं आरोपींचं. तिथे माल पोहोचला आणि माल पोहोचल्यानंतर यांनी सगळा माल रफादफा केला. जवळपास कंपनीकडून 76 लाखाचा माल त्यांनी रिसिव्ह केला आणि सगळी दुकानदारी बंद करून गायब झाले.
त्यांचे फोन बंद, त्यांचे ॲड्रेसेस खोटे, सगळं त्याच्यामुळे त्यांचा काही शोध लागत नव्हता. फिर्यादीने बराच प्रयत्न केला, परंतु त्याला कुठलाही जेव्हा त्यांचा पत्ता लागला नाही, त्यामुळे त्यांनी मग पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली. माननीय CP साहेबांच्या आदेशान्वये सदरचा गुन्हा क्राईम ब्रँचकडे तपासाला आला. या गुन्ह्याचा आम्ही सुरुवातीपासून संपूर्ण सखोल अभ्यास केला. यात आरोपींचं कुठलंही आम्हाला धागाधोरा मिळून येत नव्हता. नंतर आम्ही तपासाकरिता स्वतः आमचं खंडणी विरोधी पथक आणि आम्ही स्वतः मुंबई नालासोपारा भागात तपास करण्याकरता गेलो. तेथे सुद्धा सुरुवातीला आम्हाला कुठलीही माहिती मिळून आलेली नाही. त्यावेळी आम्ही आमचं तांत्रिक विश्लेषण आणि इतर प्रकारच्या सगळ्या पोलिसी पद्धतीने तपास करून आम्ही परत आलो. त्यानंतर आम्हाला विशेष माहिती प्राप्त झाली. FIR मधील जे आरोपी होते चिराग डे आणि दीपक मौर्य यांच्याविषयी काही गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यावरून आम्ही ताबडतोब मुंबई नालासोपारा इथे रवाना झालो. तेथील पोलीस स्टेशन आचोळे हद्दीमध्ये यांच्या रहिवासी काही जागा मिळून आल्या नेहमीच्या फिरण्याच्या. त्या ठिकाणी आम्ही व्यवस्थित सापळा रचला, ट्रॅप करून त्यांना ताब्यात घेतलं. सदर गुन्ह्यात आज रोजी 4 आरोपी अटक आहेत आणि 4ही आरोपींपैकी एक रोशन सिंग नावाचा एक मुख्य आरोपी आहे, जो या सगळ्या षडयंत्रात सामील होता. हा आचोळे पोलीस स्टेशनमधून तडीपार आहे आणि अतिशय याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत मुंबई आणि नालासोपारा परिसरात. तर या आरोपीला आम्ही छान ट्रॅप करूनच पकडावं लागलं. एकूण 4 आरोपी अटक आणि यांनी हा जो माल होता हा विकू शकलेले नव्हते कुठेही. त्यामुळे यातला जवळपास 80% माल आम्हाला एका नालासोपारामध्ये एक वस्ती आहे प्रकाशनगर काहीतरी, जिथे सगळे नायजेरियन वस्ती आहे, जे ड्रगिस्ट वगैरे प्रकारचे लोक राहतात. क्रिमिनल गुन्हेगारी असणं पार्श्वभूमी असलेला भाग आहे. त्या भागात यांनी एका रूममध्ये हा डंप करून ठेवलेला होता. त्याचा सुद्धा आम्ही असा शोध घेतला. तिथून जवळपास आम्हाला 80% माल रिकवर केला. एका दुसऱ्या ठिकाणाहून सुद्धा शटर बंद करून ताला लावून गायब अशा ठिकाणाचा सुद्धा आम्ही शोध घेतला. तिथून सुद्धा आम्ही जवळपास एकूण मालापैकी 10% माल रिकवर करण्यात आम्हाला यश भेटलं. सध्या 4 आरोपी हे MCR मध्ये जेलमध्ये आहेत आणि सदर गुन्ह्याचा तपास अद्याप सुरू आहे. अजून 2-3 आरोपी आमचे याचा आम्ही शोध घेतो आहे. ते काही मुंबईतून फरार झाल्याची माहिती आहे, त्यामुळे त्यांचा अटक अजून झालेली नाही. आम्ही त्यांच्या मागावर आहोत आणि अतिशय माननीय CP साहेब, माननीय ॲडिशनल CP साहेब आणि आपले DCP श्री मटणीकर साहेब आणि ACP साहेब यांचे अमूल्य मार्गदर्शन आम्हाला यात लाभले व त्यांनी आम्हाला सगळ्या प्रकारे या तपासात सहकार्य केले, मार्गदर्शन केले. त्यामुळे आम्ही हा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक करण्यात आम्हाला यश भेटलं आहे. नागपूर पोलिसांनी केलेल्या वेळेवरच्या कारवाईमुळे लाखो रुपयांचा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे. अजून किती आरोपी या प्रकरणात सामील आहेत हे तपासानंतर स्पष्ट होईल. एका वृद्ध महिलेच्या घरातून तब्बल 10 लाख रुपयांचे दागिने आणि रोकड चोरीला गेली होती. मात्र नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने केवळ काही दिवसातच या प्रकरणाचा छडा लावून 2 आरोपींना अटक केली आहे. आरोपींना कसे पकडण्यात आले आणि त्यांच्याकडून काय जप्त करण्यात आलं जाणून घेऊया. ही घटना नागपूरच्या गिट्टी खदान भागात घडली आहे. कनिष परवीन शेख रफीक वय 58 वर्ष हे त्यांच्या राहते घर सोडून काही दिवसांकरिता त्यांच्या भावाकडे बुट्टीपुरी येथे गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी मोठ्या सफाईने घरातील बेडरूम मधील कपाटातून रोख 13,000 रुपये, सोन्याचे सुमारे 134 ग्रॅम वजनाचे दागिने आणि 210 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरलेत. या सर्व चोरीच्या सामानांची एकूण किंमत जवळपास 9,65,700 रुपये होती. ही चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर कनिष परवीन यांनी तात्काळ गिट्टी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आणि तपास सुरू केलाय. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने सुरू केलाय. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 संशयितांना ओळखले. 34 वर्षीय हरजित सिंग उर्फ गरम अजब सिंग गरेवाल आणि 21 वर्षीय रजत चक्रधर खोब्रागडे असे होते.
दोन्हीही आरोपी नागपूरमधील जरीपटका भागातील रहिवासी होते. पोलिसांनी अत्यंत चलाखीने जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून या दोघांनाही ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपी क्रमांक 2 रजत खोब्रागडे याच्याकडून पोलिसांनी सोन्याचे चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल MS49 CP 5752 आणि एक मोबाईल फोन जप्त केलाय. जप्त केलेल्या सामानांची एकूण किंमत 1,39,750 रुपये आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्यासह पोलीस अधिकारी राहुल माकणीकर आणि अभिजित पाटील यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. तसेच पोलीस निरीक्षक भरत कराडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने, ज्यामध्ये नितीन चुलपार, प्रवीण मूल, विवेक झिंजरे, प्रशांत गभणे आणि इतर अंमलदार यांचा समावेश होता, त्यांनी ही कामगिरी यशस्वी करून दाखविली आहे. हा तपास अजूनही सुरू आहे आणि चोरीला गेलेला उर्वरित मुद्देमाल जप्त करण्याकरिता पोलीस प्रयत्नशील आहेत. ही कामगिरी नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण आहे. पोलिसांनी पुढील कारवाईकरिता दोन्ही आरोपींना गिट्टी खदान पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ये वारदात दाबा में हुई थी 13 अगस्त 2025 में. इसका इन्वेस्टिगेशन गिट्टी खदान पुलिस कर रही है. और घरपड़े विरोधी पथक को गोपनीय खबरों से मालूमात हुई है कि इस वारदात में जरीपटका में 2 आरोपी है. उनका नाम पता चलने पर हम जाल बिछाकर उनको दोनों आरोपी ताबे में लिया है. एक का है हरजीत सिंह गरेवाल और दूसरा है रजत खोब्रागडे. ये दोनों भी हिस्ट्री शीटर है. इनके ऊपर काफ़ी घरपोड़ी के गुने दाखिल है. इनके ताबे में से 1,39,750 रुपये कीमती अवैध जब्त किए और अगले इन्वेस्टिगेशन के लिए गिट्टी खदान PS के ताबे में दे दिए. ये जो इन्वेस्टिंग किए है हमारे सीनियर DCP सर माकनीकर सर और ACP पाटिल सर, इनका मार्गदर्शन मिला है. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे नागपूर पोलीस नेहमीच सतर्क असतात अशा गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी. नागपूरमध्ये हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल परत मिळवून देण्याच्या पोलिसांच्या यशस्वी कामगिरीमुळे अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे. नागपूर शहर पोलीस दलाच्या परिमंडल 5 अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांनी केलेल्या विशेष मोहिमेत तब्बल 237 मोबाईल परत मिळवले आहेत. या मोबाईलची किंमत जवळपास 49 लाख रुपये आहे. पारडी पोलीस ठाण्यात एका विशेष कार्यक्रमात हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. या कामगिरीबद्दल अधिक माहिती या वृत्तातून जाणून घेऊया. नागपूर शहरात वाढत्या मोबाईल चोरी आणि हरवण्याच्या घटनांना आळा घालण्याकरिता नागपूर पोलिसांनी एक विशेष मोहीम हाती घेतली होती. पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यक्षेत्रातील यशोधरा नगर, जरीपटका, पारडी, कपिलनगर, कोराडी, कळमना, नवीन कामठी आणि जुनी कामठी या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये विशेष सायबर आणि मोबाईल शोध पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे केवळ काही दिवसातच तब्बल 237 मोबाईल शोधून काढण्यात यश आले आहे. या सर्व मोबाईलची एकूण किंमत 49,689 रुपये आहे. या यशस्वी कामगिरीमध्ये कपिलनगर पोलीस ठाण्याने सर्वाधिक 46 मोबाईल परत मिळवले, तर कळमना पोलीस ठाण्याने 55 आणि जरीपटका पोलीस ठाण्याने 32 मोबाईल शोधलेत. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल आणि सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे यांच्या देखरेखीखाली ही मोहीम राबविण्यात आली आहे. पारडी पोलीस ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या हस्ते हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर आणि परिमंडळ 5 मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. देखिए, आज 20/8/2025 को हमने पारडी पुलिस स्टेशन में जोन 5 के अंतर्गत जितने पुलिस स्टेशन आते हैं वहाँ उन पुलिस स्टेशन में पिछले 3 महीने में जितने भी मोबाइल बरामद किए हैं, कुछ चोरी के हैं, कुछ गुमशुदा मोबाइल थे, मिसिंग मोबाइल थे, तो ये सब मोबाइल्स लगभग 237 मोबाइल्स हमने इसमें बरामद किए हैं. उसकी कीमत लगभग 50 लाख के करीब है. और आज हम ये सब अपने जो उनके ओरिजिनल मालक है उनको हम वापस कर रहे हैं.
और ये सब जो कार्रवाई की है इसमें माननीय सीपी सर रविंद्र सिंगल सर, वैसे ही जॉइंट सीपी रेड्डी सर और हमारे नॉर्थ रीजन के एडिशनल सीपी दाभाडे सर, इनका हमेशा हमें गाइडेंस रहता है, उनके गाइडेंस में ये कार्रवाई हमने की है। या कामगिरीसाठी विशेषतः पोलीस अंमलदार आणि आशिष पिपरहेटे, सचिन टांगले, धनराज उमरेडकर, पोलीस नाईक कुणाल हटेवार, पोलीस अंमलदार रामचंद्र करवती, महिला पोलीस अंमलदार सीमा सालमाटे, पोलीस नाईक विजय गाते, महिला पोलीस हवालदार गौरी हेडाऊ, पोलीस हवालदार सूर्यकांत सांभोरे आणि पोलीस अंमलदार राहुल कनोजिया यांचे विशेष कौतुक करण्यात आले. तरी होती नागपूर पोलिसांच्या यशस्वी कामगिरीची माहिती. मोबाईल हरवल्यावर ते परत मिळेल अशी आशा अनेकदा नसते, पण नागपूर पोलिसांनी केलेल्या या प्रयत्नांमुळे नागरिकांना पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झालाय. तब्बल 49 लाख रुपयांचे 237 मोबाईल परत मिळाल्याने अनेकांना दिलासा मिळालाय. कामठी परिसरात तब्बल 10 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गांजा तस्कराला अखेर जुनी कामठी पोलिसांनी बिहार राज्यातून अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल 26 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपीला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कामठी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खैरी शिवार भागात 27 सप्टेंबर 2024 रोजी ट्रॅव्हल्स बसमधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती नागपूर गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक राजेश लोही यांच्या पथकाने बस थांबवून तपासणी केली असता आरोपींनी चालकासोबत झालेल्या भांडणाचा फायदा घेत गाडीतील 26 किलो 128 ग्रॅम गांजा सोडून पसार झाला. जप्त केलेल्या गांजाची बाजार किंमत तब्बल 5,22,560 रुपये इतकी होती. पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेल्या आरोपीच्या आधार कार्डवरनं शोध मोहीम सुरू केली होती. आरोपीचे नाव कुणाल किशोर सिंग मदन मोहन सिंग, वय 40 वर्ष, राहणार बिहार राज्य असे होते. गेल्या 10 महिन्यांपासून आरोपी सतत पोलिसांना चकवा देत होता. अखेर जुनी कामठी पोलिसांच्या पथकाने बिहार राज्यात छापा टाकून त्याला अटक करण्यात यश मिळवले. त्यानंतर आरोपीला जुनी कामठी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौकशीतून आणखी काही मादक पदार्थांची प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांनी सांगितले. मागच्या वर्षी 9व्या महिन्यामध्ये आपल्या नागपूर जबलपूर हायवेवरती एका ट्रॅव्हल्समध्ये एका आरोपीने आपल्यासोबत गांजा बाळगून तो वाहतूक करत होता. तर त्याला ज्या बॅग्स होत्या त्या बॅग्सच्या भाड्याकरिता किरायाकरिता त्याची त्या ट्रॅव्हल्समधील चालक आणि जो वाहक आहे यांच्याशी वादविवाद झाला आणि त्या वादविवादामध्ये तो त्याच्याकडल्या बॅग सोडून पळून गेला होता आणि त्या ट्रॅव्हल्सच्या चालक आणि वाहक या दोघांना थोडीसा संशय आला. मग त्यांनी ती माहिती आपल्या क्राईम पथकाला दिलेली होती युनिट 5ला आणि युनिट 5नी मग घटनास्थळी येऊन जेव्हा पाहिलं त्यावेळी त्यांना गांजा वगैरे आढळला आणि त्यांनी तो गांजा जप्त करून पोलीस स्टेशनला तशी फिर्याद दिली होती. त्यामध्ये जो पळून गेलेला इसम होता त्याचं एक आधार कार्ड आपल्याला मिळालेलं होतं, परंतु त्या आधार कार्डमधून नेमकं तो आहे नाही आहे हे काही क्लिअर होत नव्हतं. आणि मग त्यानंतर आम्ही मान्य वरिष्ठांची परवानगी प्राप्त केली आणि आता परवाच्या दिवशी आमच्या पोलीस स्टेशनचे API हिवरकर यांनी आपल्या 2 कर्मचाऱ्यांसह स्वतः त्या पत्त्यावर गेले, तिथे माहिती घेतली आणि सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला अजून उद्यापर्यंत त्याचा PCR प्राप्त केलेला आहे. हा गुन्हेगार सराईत आहे सर? हो, हा गुन्हेगार या प्रकारचा असल्याचं दिसून येते. अधिक तपास करत आहोत. मादक पदार्थांच्या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी बर्बाद होत आहे. मात्र पोलिसांनी या तस्कराला बिहारमधून पकडून कारवाई केल्याने गुन्हेगारीवर आळा बसण्यात मदत होणार आहे. त्या तपासापासून अधिक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपूर शहराला हादरवून सोडणारी बातमी. मागील काही महिन्यांपासून नागपूर पोलिसांनी ऑपरेशन शक्ती अंतर्गत मानवी तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषणाविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून नागपूर शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हुडकेश्वर परिसरातील एका घरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 मुख्य आरोपींना अटक करून एका पीडित महिलेची सुटका केली आहे. या अड्ड्यातून लाखो रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. ही घटना आहे नागपूर शहरातील हुडकेश्वर भागातील संत ताजेश्वर नगर हुडकेश्वर लेआउट येथील एका घरात मागील काही दिवसांपासून देह व्यापाराचा धंदा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
नागपूर शहर पोलीस आयुक्त यांच्या निर्देशानुसार ऑपरेशन शक्ती या विशेष मोहिमेअंतर्गत काम करणाऱ्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने या माहितीची पडताळणी केली. 19 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास पोलिसांनी या घरावर अचानक छापा टाकला. त्यावेळी घरात देह व्यापाराचा व्यवसाय सुरू असल्याचं समोर आलं. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 2 आरोपींना सुनीता विकास कांबळे आणि यश विकास कांबळे यांना रंगेहात पकडले. हे दोघे पीडित महिलांना कमी वेळात जास्त पैसे कमवण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने देह व्यापार करून घेत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून एक पीडित महिलेची सुटका केली आहे. या कारवाईत एकूण 94,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ज्यात 63,500 रोख रक्कम, 4 मोबाईल आणि 20 नग कंडोम यांचा समावेश आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात या आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. काल सामाजिक सुरक्षा विभागाने ऑपरेशन शक्ती अंतर्गत हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक कारवाई केली. त्यामध्ये महिला आरोपी सुनीता विकास कांबळे आणि तिचा मुलगा यश विकास कांबळे हे दोघंजण पीडित मुलींना फोन करून बोलवून घ्यायचे आणि त्यांच्याकडून देह वापर करून घेत होते. अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही सामाजिक सुरक्षा विभागाची टीम, माननीय पोलीस निरीक्षक श्री साहेब, आम्ही स्वतः आणि आमची टीम यांनी जाऊन त्या ठिकाणी कारवाई केली आणि त्यांच्याकडून 94,700 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर आरोपींना अटक करून हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई हुडकेश्वर पोलीस स्टेशन करत आहे. एका पीडितेची सुटका करण्यात आलेली आहे आणि ती पीडिता ही छत्तीसगड राज्यातली होती आणि 94,700 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. बरोबर. माननीय पोलीस आयुक्तांनी आयुक्त सरांनी ऑपरेशन शक्ती लॉन्च केलेलं आहे आणि त्यामध्ये लहान मुलं पळवून नेणं, अनैतिक व्यापार, देह व्यापार या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे सामाजिक सुरक्षा विभाग कारवाई करत आहे. त्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त सर, पोलीस उपायुक्त गुन्हे डिटेक्शन सर राहुल माकणकर सर आणि ACP क्राईम श्री अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे. नागपूर पोलिसांचे ऑपरेशन शक्ती खऱ्या अर्थाने प्रभावी ठरत आहे. या कारवाईमुळे मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणासारख्या गंभीर गुन्ह्यांवर आळा बसण्यात मदत झाली आहे. या कार्यवाही जप्त केलेला मुद्देमाल आणि अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. एक नजर टाकूया महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. चांदूरबाजार तालुक्यात येणाऱ्या मेघा नदीला आलेल्या विनाशकारी पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शिरसगाव ब्राह्मणवाडा रस्त्यावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या भागात संपर्क पूर्णपणे तुटला आहे. मागील 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचं मोठं नुकसान झालंय. अनेक गावांना या पुराचा मोठा फटका बसला असून जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करतात आहेत. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात सध्या पूरस्थितीमुळे हाहाकार माजला आहे. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मेघा नदीला पूर आला आहे, ज्यामुळे शिरसगाव येथील ब्राह्मणवाडा रस्त्यावरचा पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. पुराच्या पाण्यामुळे करसगाव, शिरसगाव, ब्राह्मणवाडा, थडी, देऊरवाडा आणि काजडी या गावांना मोठा फटका बसला आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे, तर शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन, कपाशी आणि भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक वर्षांनी अशा प्रकारचा पूर आला आहे असं सांगितलंय.
हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यासमोर नष्ट होताना पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने तातडीने मेघा नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यास सांगितले आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. अचलपूरचे उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव यांनी तातडीने नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. या पंचनाम्यानंतर शेतकऱ्यांना योग्य ती मदत जाहीर होण्याची शक्यता आहे. तर चांदूर बाजार तालुक्यातील पूरस्थितीची माहिती. या नैसर्गिक आपत्तीने जनजीवन विस्कळीत केलं आहे, पण प्रशासन आणि स्थानिक नागरिक या संकटांचा सामना करण्यासाठी एकत्र येत आहेत. पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशीच अपेक्षा. देशाच्या संसदेत आज मोठं राजकीय नाट्य रंगलंय. गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत 130वा संविधान दुरुस्ती विधेयकासह 3 महत्त्वाची बिल सादर केले. या विधेयकानुसार पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री जर गंभीर गुन्ह्यात 30 दिवसांपेक्षा जास्त काळ अटक झाले असतील तर त्यांना आपल्या पदावरून हटावं लागेल. याच पार्श्वभूमीवर लोकसभेत प्रचंड गोंधळ झाला. विरोधकांनी कॉप्या फाडल्या आणि नारेबाजी केली. लोकसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी 130वा संविधान दुरुस्ती विधेयक 2025 सादर केलाय. महोदय, मैं प्रस्ताव करता हूं कि भारत के संविधान का संशोधन करने वाले विधेयक को पुनर्स्थापित करने की अनुमति दी जाए. महोदय, मैं प्रस्ताव करता हूं कि जम्मू कश्मीर पुनर्गठन अधिनियम 2019 का संशोधन करने वाले विधेयक को पुनर्स्थापित करने की अनुमति दी जाए. महोदय, मैं प्रस्ताव करता हूं कि संघ राज्य क्षेत्र शासन अधिनियम 1963 का संशोधन करने वाले विधेयक को पुनर्स्थापित करने की मंजूरी दी जाए. या विधेयकानुसार पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री जर कोणत्याही गंभीर गुन्ह्यात 30 दिवसांपेक्षा जास्त काळ अटकेत राहिलेत तर त्यांना पदावरून हटवलं जाईल. यासोबतच केंद्रशासित प्रदेश दुरुस्ती विधेयक आणि जम्मू काश्मीर पुनर्गठन दुरुस्ती विधेयकही सादर करण्यात आले. या विधेयकाच्या उद्देशाबद्दल गृहमंत्री अमित शहा म्हणाले की आम्ही इतके बेशरम होऊ शकत नाही की गंभीर आरोपांखाली अडकल्यानंतरही संवैधानिक पदांवर बसून राहू. मुझ पर झूठे आरोप लगाए तब अरेस्ट होने के पहले मैंने नैतिकता के मूल्यों का हवाला देकर इस्तीफा भी दिया और जब तक मैं कोर्ट से निर्देश नहीं हुआ कोई संविधान पद मैंने स्वीकार नहीं किया. ये क्या सिखाते हैं नैतिकता में? मैं तो इस्तीफा देकर गया था और मैं तो चाहता हूं कि ये नैतिकता के मूल्य बढ़े. हम ऐसे निर्लज्ज नहीं हो सकते कि हम पर आरोप लगे और हम संवैधानिक पद पर रहें. परंतु या बिल्सवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. AIMIMचे खासदार असुद्दीन ओवेसी, काँग्रेसचे मनीष तिवारी आणि KC वेणुगोपाल यांनी या विधेयकाला संविधान विरोधी, अलोकतांत्रिक आणि तानाशाही प्रवृत्तीचं म्हटलं आहे. लोकसभेत यावर प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी बिल्सच्या कॉप्या फाडल्यात आणि वेलमध्ये उतरून नारेबाजी केली. परिणामी सभागृहाचं कामकाज 2दा स्थगित करावं लागलं. या संदर्भात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की हा कायदा म्हणजे थेट तानाशाही आहे. कोणत्याही मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांवर खोटा गुन्हा लावून त्यांना 30 दिवसांसाठी अटक केल्यास त्यांना पदावरून हटवलं जाईल. हे लोकशाहीला धोका आहे. तर AIMIM प्रमुख ओवेसी यांनी आरोप केला आहे की भाजप सरकार देशाला पोलीस राज्य बनवू इच्छिते. देखिए, ये जो 3 बिल लाए आज इंट्रोड्यूस होंगे, हमारी पार्टी का मानना ये है कि ये थ्योरी ऑफ सेपरेशन ऑफ पावर्स का, ड्यू प्रोसेस का और जो जनता को ये इख्तियार है कि वो इलेक्टेड गवर्नमेंट्स को अकाउंटेबल बनाए, ये सब चीज़ें
उसके खिलाफ जाता है। सेपरेशन ऑफ पावर्स आप देख लीजिए कि एग्जीक्यूटिव एजेंसीज को फ्री रन मिल जाएगा कि वो खुद जज, ज्यूरी और एग्जीक्यूशनर हो जाएंगे, और मुख्यमंत्री को हटाना है तो असेंबली में हटाते हैं। अब आप मेरे को ये बताइए कि BNSS में इतने ऐसे सेक्शंस हैं कि किसी को भी आप एक सेक्शन लगा दीजिए 5 साल के ऊपर का, तो लाजमी है वो 30 दिन के अंदर 30 अंदर BNS में यह है कि 90 डेज तक पुलिस कस्टडी ले सकती है। तो ये मेरे ख्याल से ये 1930 का गेस्टापो मूवमेंट हम भारत में देख रहे हैं कि जिस तरह वहां जर्मनी, उस वक्त के जर्मनी में गेस्टापो को बनाकर एक पुलिस स्टेट बना दिया गया। अब चीफ मिनिस्टर अकाउंटेबल नहीं होगा जनता को, बल्कि चीफ मिनिस्टर अकाउंटेबल होगा इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज को। हमारे देश में SI से लेकर इंस्पेक्टर से लेकर ACP बोलिए, DYSP बोलिए, DCP बोलिए, एडिशनल CP, DGP तक कौन बनाता है इनको? रूलिंग पार्टी बनाती है। IT के ऑफिसर कौन बनाता है? ED के, CBI को रूलिंग पार्टी बनाती है। आप बताइए फिर कहां इंडिपेंडेंस रहेगा इन लोगों का? आप कैबिनेट के 6-7 लोगों को केस लगाइए, 30 दिन डालिए अंदर जेल में, गवर्नमेंट गिर गई उनकी। तो ये असल मकसद वो है, ये अनकॉन्स्टिट्यूशनल। अच्छा, उस बिल में ये भी है कि प्राइम मिनिस्टर को कौन अरेस्ट करेगा? प्राइम मिनिस्टर को बताइए। और प्राइम मिनिस्टर ये उसमें उस बिल में कह रहे हैं, प्राइम मिनिस्टर के बिल में कह रहे हैं कि प्रेसिडेंट करेगा। अरे भाई, संविधान में हमने लिख दिया कि द प्रेसिडेंट विल एक्ट ऑन द एड एंड एडवाइस ऑफ द काउंसिल ऑफ मिनिस्टर्स। ये उसका कॉन्ट्रडिक्शन। दूसरा, गवर्नर को आप इख्तियार दे रहे हैं, गवर्नर आप अपॉइंट करते हैं। तो ऑल इन ऑल ये हमारी डेमोक्रेसी के लिए, ड्यू प्रोसेस के लिए, बल्कि भारत को एक पुलिस स्टेट बनाने का काम बीजेपी सरकार करना चाहती है इन तीनों बिलों के जरिए, जिसकी हम पुरजोर इसकी मुखालिफत करेंगे। और ये अनकॉन्स्टिट्यूशनल है, ये बिल्कुल अनकॉन्स्टिट्यूशनल है। आप हर चीज आपके हाथ में, सेंट्रलाइज आप अपने हाथ में कर रहे हैं। माने आप पिक एंड चूज करेंगे, और बीजेपी ये भूल रही है कि कब तक सत्ता में रहेंगे आप, कभी ना कभी तो निकलेंगे ना। अखेर गोंधळानंतर अमित शहा यांनी हे विधेयक संसदीय संयुक्त समितीकडे पाठवण्याची घोषणा केली आहे। आता समिती पुढच्या अधिवेशनात यावर आपला अहवाल मांडणार आहे। लोकसभेत सादर झालेल्या या महत्वाच्या विधेयकावरून आज अक्षरशः धुमाकूळ वाजला। पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंतच्या अटकेनंतर पद गमवावे लागण्याचा हा नियम लागू झाला तर भारतीय राजकारणात मोठा बदल होणार आहे। या घडामोडींचा पुढचा टप्पा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील रावण गावावर पुराचे पाणी कहर बनून आले आहे। गावातील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे। संसारासाठी लागणारे साहित्य पाण्यामुळे खराब झाले आहे। या भीषण परिस्थितीमुळे गावकऱ्यांमध्ये हतबलतेचे वातावरण निर्माण झाले आहे। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील रावणगाव या गावावर पुराचा तडाखा बसलाय। मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने गावातील घरे उद्ध्वस्त केली। काही अपवाद वगळता जवळजवळ सर्वच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। गावातील कुटुंबाचा संसार उघड्यावर आला असून संसारोपयोगी साहित्य पाण्यात भिजून खराब झाले आहेत। गाद्या, कपडे, धान्य, फर्निचर, भांडी कुंडी या सर्व वस्तूंना पुराच्या पाण्यामुळे मोठा फटका बसला आहे। गावकरी बेघर होऊन उघड्यावर काढत आहेत। पावसामुळे झालेल्या या आपत्तीमुळे नागरिकांना तात्काळ मदतीची गरज भासते आहे। प्रशासनाकडून मदत मिळेल का हा प्रश्न आता गावकऱ्यांच्या डोळ्यात दिसत आहे। गावातील मुलाबाळांसह ज्येष्ठ नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे। पुरामुळे झालेल्या या नुकसानीमुळे गावात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे।
रावण गावातील नागरिकांवर दुर्दैवी संकट कोसळले आहे. आता प्रशासनाकडून तातडीची मदत आणि पुनर्वसनाची पावले उचलली जातील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मेळघाटाच्या आदिवासी बहुल धारणी तालुक्यात यंदाही दहीहंडी पर्वणी अगदी खास ठरली. कारण या स्पर्धेला केवळ राजकीय नेतेच नव्हे तर जागतिक कीर्तीचे रेसलर द ग्रेट खली सुद्धा उपस्थित राहिले. भाजपा आणि युवा स्वाभिमान पार्टीज यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. दहीहंडी स्पर्धा म्हटलं की तरुणाईत प्रचंड उत्साह असतो. मात्र यंदा धारणेतील दहीहंडी स्पर्धेला खास रंगत आणली. कारण भाजप नेत्या व खासदार नवनीत राणा, आमदार केवलराम काळे, माजी खासदार रवी राणा यांच्यासह जागतिक दर्जाची WWE रेसलर द ग्रेट खली या ठिकाणी उपस्थित राहिलेत. भव्य दिव्य रॅली काढून या मान्यवरांचे नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलेत. हजारो नागरिकांचा टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणाबाजीने संपूर्ण वातावरण भारावून गेलेत. द ग्रेट खली यांच्या उपस्थितीने तरुणाईत मोठ्या प्रमाणात उत्साह संचारला. तर दुसरीकडे नवनीत राणा यांनी आपल्या भाषणातून मेळघाटच्या जनतेकरिता विकासाच्या नव्या घोषणा केल्यात. दहीहंडी स्पर्धेत अनेक गोविंद पथकांनी उत्साहाने सहभाग घेतला. मेळघाटवासियांकरिता हा सोहळा केवळ धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम न राहता एक प्रकारे मोठा मनोरंजक महोत्सव ठरला. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या दहीहंडी कार्यक्रमात युवकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. धारणीतील या दहीहंडी उत्सवाने खऱ्या अर्थाने मेळघाटच्या जनतेला एक वेगळाच अनुभव दिला. द ग्रेट खली सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाहुणा, नवनीत राणा व इतर नेत्यांची उपस्थिती आणि हजारो नागरिकांचा उत्साह या सगळ्यांमुळे धारणीतील दहीहंडी यंदा लक्षवेधी ठरली. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात पैनगंगा नदीला पुन्हा पूर आला आहे. या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालेल्या या पुराच्या थरारक दृश्यांनी नागरिकांची चिंता वाढवली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात गेल्या 6 दिवसांपासून सतत पावसाचा जोर कायम आहे. या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पुन्हा पूर आला असून नदीकाठच्या गावांमध्ये धोका निर्माण झाला आहे. पुरामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून शेती पिकांच्या अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी, तूर यांसारख्या हंगामी पिकांचा फटका बसला आहे. या दरम्यान बुलढाण्यातील 2 महत्वाचे प्रकल्प, देऊळगाव राजा येथील खडकपूर्ण प्रकल्प 93% भरला आहे. या प्रकल्पाचे 11 वक्र दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. तर मेहकर तालुक्यातील पेन टाकळी प्रकल्प 80% भरला असून या प्रकल्पाचे 9 वक्र दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. यामुळे तब्बल 6492 क्युसिक पाण्याचा विसर्ग पेनगंगा नदीपात्रात करण्यात आला आहे. परिणामी नदीपात्रातून बाहेर पडलेले पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये शिरले आहे. हे थरारक दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत. पूरस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावधतेचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या गावांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून गरज पडल्यास स्थलांतर करण्याची तयारी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मेहकर तालुक्यातील पैनगंगा नदीला आलेल्या या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रकल्पामधून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे प्रशासनाकडून येलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जीटीपीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकता. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकता. त्यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटॉप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटॉप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटॉप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटॉप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, नागपूर जीटीपीएल सेटअप बॉक्स नंबर 469 आणि एसीएन सेटअप बॉक्स नंबर 51, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर तुम्ही आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा.
आपण सिटी न्यूज केबल व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूयात. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.